नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की खूपच जबरदस्त असा ट्विस्ट. कारण कला आणि अद्वैत यांच्यामधील वाद हे कमी होत आहेत, त्याचबरोबर त्यांच्या दोघांची जवळीक ही वाढत आहे. तर त्यांच्या दोघांची जवळीक वाढल्यामुळं कला आणि अद्वैत हे एकत्र येत आहेत. हे जेव्हा तिथे सरोजला पाहते, सरोजला दिसतं, तेव्हा सरोजला खूप राग येतो. परंतु इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कला ही अद्वैतच्या जखमेवरती फुंकर मारत आहे, ती प्रेमाची फुंकर आहे. पण इकडे रोहिणी मात्र अद्वैतच्या विरोधात खूप मोठा डाव रचत आहे. ती अद्वैतसाठी खूप मोठा, अद्वैतला अडकवण्यासाठी खूप मोठा प्लॅन करत आहे. ती वकिलांना बोलत आहे की पेपर तयार करा, आणि ती म्हणते की माझ्या राहुलच्या आयुष्याचं वाटोळ करणाऱ्या तुझ्या बायकोची शिक्षा ही अद्वैत तुलाच भोगावी लागणार आहे. इकडे अद्वैत आणि कला जवळ आलेले आहेत. हे पाहून सरोजला खूप मोठा धक्का बसलेला आहे. पण त्याहीपेक्षा अद्वैत आणि कलाही जेव्हा सरोज त्यांना पाहते तेव्हा त्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर आता संगीता नैनाच्या लग्नाला का होकार देते हे आपल्याला पुढे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे रोहिणी ही संगीताशी बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये किचनमध्ये आलेली असते. इथे बाहेर सगळ्यांना सांगितलेलं असतं की मला पाणी प्यायचं आहे आणि मी आत जाऊन घेते असं कलाला तिने सांगितलेलं असतं, आणि तिने आत आलेली असते. पण तिच्या डोक्यात वेगळाच डाव असतो. मग ती आता संगीताला सांगू लागते की मिसेस सर, खरे काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही या लग्नाला नकार द्यायचा आहे. संगीता म्हणते, लग्नाला नकार कसा देऊ मी? अहो आत्याबाई, असं काय म्हणताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना जे काय घडलेलं आहे. तेव्हा रोहिणी सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या एका मुलीला आमच्या घरात पाठवण्यासाठी दुसऱ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी कलाला त्या घरात राहू देणार नाही, या भाषेमध्ये रोहिणी बोलते. इकडे संगीताचं असं म्हणणं असतं, आबांना नकार कसा द्यायचा? आणि नेमकं त्याच वेळीस तिथे कला येते आणि रोहिणी ही समजून सांगू लागते. ती म्हणू लागते की काहीही झालं तरी आता जो निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्यायचा आहे, अशा भाषेमध्ये ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता राहुल बाहेर निघालेला असतो, आणि नेमकं त्याच वेळी रोहिणी राहुलला म्हणते की राहुल थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुझं आणि तुझ्या आईचं नक्की काय चाललंय मला कळेल का? कारण काहीही झालं तरी यापुढे माझ्या मुलाच्या आयुष्यात जर तुम्ही लुडबुड केली आणि माझ्या मुलाला जर काही त्रास झाला तर मी ते सहन करणार नाही, या भाषेमध्ये इकडे सरोज त्या राहुलला ठणकावत असते. इकडे आता दिनकर पण स्टॉलवर असतो. तोही आता हे सगळेजण आलेले आहेत त्याच्यामुळं तोही घरी येतो आणि पाहतो तर सगळ्यांना नमस्कार करतो. आबा वगैरे सर्वजण आलेले असतात. आता आबा बोलायला सुरुवात करतात. आबांचं असं म्हणणं असतं की जे काय घडलेलं आहे ते मुलांकडून घडलेलं आहे, आमच्याही मुलाची तेवढीच चूक आहे. तर आमच्या सगळ्यांच्या वतीने आत्ता आम्ही नैनासाठी लग्नासाठी नैनाच्या मागणी घालायला आलेलो आहोत. तर इकडे अद्वैत आता बोलायला सुरुवात करतो. खरंच माफ करा, आमच्यामुळं तुम्हाला जो मनस्ताप झालेला आहे, तुमची जी बदनामी झालेली आहे त्यासाठी मी तुमची माफी मागतो. म्हणून अद्वैत हात जोडून कलाच्या घरी सर्वांची माफी मागतो. तर संगीता म्हणू लागते की अहो अद्वैतराव, असं काय करताय तुम्ही? असं नका करू, तुम्ही माफी नका मागू, तुमची चूक नाही आहे, सगळी चूक ही आमचीच आहे. म्हणून तिने हात जोडून माफी मागते आणि म्हणते की तुम्ही माफी मागू नका, कारण जे काय घडलेलं आहे ते सगळं आमच्या नैनीमुळेच घडलेलं आहे. अगदी माझी इच्छा होती की तुमच्यासारख्या मोठ्या घरात माझ्या मुलींचं लग्न झालं पाहिजे, त्या तिथे गेल्या पाहिजेत, सुखाने नांदल्या पाहिजेत, म्हणून मी हे सगळं केलं होतं. आणि आत्ता हे कलाचं जे नैनाचं जे झालेलं आहे ना, त्या पण सगळ्यामध्ये चूक आमचीच आहे, नैनीची चूक आहे, असं अद्वैतला ती सांगत असते. आणि स्वतःच हात जोडून माफी मागते आणि ती सांगते की तुम्ही या लग्नाची मागणी घालायला आलेला आहात, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मला हे लग्न मान्य नाही. काही झालं तरी यापुढे नैनीचं तोंड तुम्हाला दिसणार नाही. मी या लग्नाला विरोध करते, कारण मला हे लग्न मान्य नाही, संगीता ही स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र तिथे नैना सर्वांना धक्का बसतो. कला म्हणते, अगं असं काय करतेस तू? लग्नाला नकार का देतेस? नक्की काय झाले तुला? तेव्हा संगीता म्हणते की मला काय माहीत नाही आहे, मला हे लग्न मान्य नाही आणि काही झालं तरी हे लग्न होणार नाही. आबासाहेब, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, आम्ही खूप लहान आहोत, पण खरंच मला माफ करा, मला हे लग्न अजिबात मान्य नाही, या भाषेमध्ये आबांच्या समोर संगीता सांगत असते. संगीताचं म्हणणं असतं की जे काही घडलेलं आहे ते खूप विचित्र आहे, खूप भयानक आहे, पण आता मला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. काही झालं तरी हे लग्न मला मान्य नाही. त्यावेळेस नैनाला मात्र खूप राग येतो
आणि नैना अगदी चवताळून अंगावर गेल्यासारखी बोलू लागते. हे काय बोलतेस तू मामा? प्रत्येक वेळेस तुझं हेच चाललेलं असतं. तर सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की नक्की संगीता लग्नाला का नकार देते. संगीताचं असं म्हणणं असतं की तसं काही नाही, आमच्यामुळे तुम्हाला जो त्रास सहन करायला लागलेला आहे तो यापुढे होणार नाही, त्यामुळे या लग्नाला मी नकार देते, मला हे मान्यच नाही. तर नैना म्हणते की हे बघ मामा, काही झालं तरी मी लग्न हेच करणार आहे. माझं राहुलवरती खूप प्रेम आहे आणि चांदेकरांचा वंश माझ्या पोटात वाढतोय, त्यामुळं काहीही झालं तरी हे लग्न होणारच आहे. या भाषेमध्ये आता नैना बोलत असते आणि ती इतक्या विचित्र शब्दात बोलते हे पाहून संगीता म्हणते, नाही नाही गप्प बस, तुला कळतंय का कोणाच्या समोर तू काय बोलतेस ते? कारण संगीताचं असं म्हणणं असतं की एवढं स्पष्टपणे आता ते होणारे आजसासरे आहे त्यांच्यासमोर असं बोललं नाही पाहिजे. पण नैना म्हणते मी काय चुकीचं बोलते? काही झालं तरी हे लग्न होणारच आहे आणि माझं लग्न राहुलशीच होणार आहे आणि मी चांदेकरांची सून म्हणून त्या घरात जाणारच आहे. या भाषेमध्ये नैना बोलत असते. तेव्हा कला तिला म्हणते, अगं नैना शांत हो जरा, या भाषेत तू आईशी बोलू नको, मी समजवते तिला, विचारते काय झालंय. मग आता कला म्हणते की आई काय झालंय नक्की, काय प्रॉब्लेम आहे, तुला माझी शपथ आहे. अगं आम्ही खूप आरोप सहन केलेत, हे सगळं करण्यासाठी, पुरावे शोधण्यासाठी मी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि तू आता अचानक लग्नाला नकार का देते? असं नको करू आई. तेव्हा का संगीता म्हणते ठीक आहे, मी तयार आहे या लग्नाला. आणि कलाने शपथ घातल्यामुळं आता संगीता ही लग्नाला तयार होते. मग नैना तर खुश झालेली असते, पण नैनाचा जो उद्धटपणा आहे तो मात्र सर्वांच्या समोर आलेला असतो आणि पुन्हा एकदा रोहिणी तोंडावर आपटलेली असते. कारण तिला जाणवत असतं की आपण पूर्णपणे चुकलेलो आहोत आणि आता आपला काहीच उपयोग झालेला नाही. आता हे सर्वजण घरी येतात, घरी बाकीचे वाट बघत असतात नक्की तिथं काय घडलेलं आहे, असे प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. तेव्हा रोहिणीचं तोंड मात्र पडलेलं असतं. रोहिणीला खूप राग आलेला असतो. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ, कसं या दोन पोरांनी खूप चांगलं समजून घेतलेलं आहे म्हणून ह्या गोष्टी एवढ्या सोप्या झालेल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याकडून जी चूक झालेली आहे त्या चुकीला कधीही माफी नाही. ह्या भाषेमध्ये जेव्हा आबा राहुलला बोलत असतात, राहुल तिथून निघत असतो. आबा सांगत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, ती मुलगी आपल्या घरात येत आहे आणि तिच्याशी व्यवस्थित वागायचं आहे. दुसऱ्याच्या घरची पोर आपल्या घरात येत आहे आणि यापुढं तू जरा हे तुझं वागणं आहे ते बदल. कारण काही झालं तरी आपल्या घरामध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, आपल्या घराचा मान सन्मान आहे आणि तो जपला गेलाच पाहिजे. या भाषेमध्ये आबा बोलत असतात. आणि मग श्री विचारतो की आता लग्नाची तारीख कधीची काढायची आहे. आबा म्हणतात की उद्या रामनवमी आहे, रामनवमी झाली की आपण गुरुजींना बोलवून घेऊया आणि लग्न साध्याच पद्धतीनं होणार आहे. ते आपल्या घरगुतीच करायचं आहे, जास्त मोठा थाटमाट करायचा नाही, उगीच लोकांना बोलायला संधी द्यायची नाही, असं आबांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आबा सांगतात की काहीही झालं तरी हे सगळं आता व्यवस्थित पार पडलंच पाहिजे. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत हा किचनमध्ये पेरू कट करत असतो. कला तिथं आलेली असते आणि कला विचारते काय करतोय. अद्वैत म्हणतो 5 बोटांनी रांगोळी काढतोय. हे ऐकून कलाला खूप राग येतो. कला म्हणते की तुला नीट बोलताच येत नाही का? तेव्हा अद्वैत म्हणतो काय चुकीचं बोललोय मी आता? तर तेवढ्यात त्याच्या बोटाला लागतं. कला लगेचच त्याच्या बोटाला हळद लावू लागते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीला खूप राग आलेला असतो. रोहिणी म्हणते की वकील साहेब, मी सांगितलेले पेपर्स तयार केलेले आहेत का? आता वकिलांनी पेपर तयार करायला सांगून रोहिणीने खूप मोठा डाव आखलेला असतो आणि ती म्हणत असते की अद्वैत, तुझ्या बायकोची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे. काहीही झालं तरी मी वाट लावणार आहे आणि तो त्रास तुला सहन करायला लागणार आहे. हे सगळं रोहिणी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतच्या बोटाला कला हळद लावत आहे. अद्वैतचा हात कलाच्या हातात आहे. ती फुंकर मारत आहे आणि त्याच वेळी सरोज तिथं आलेली आहे आणि तिला धक्का बसलेला असतो.